10,000 रुपये पर हेक्टर येते एक समृद्ध ही बरोबर आहे का? सर ऍक्च्युली त्यांनी थोडा म्हणजे ओल्ड डेटावरनं सांगितलंय, पण ती ऍक्च्युली त्या घरातच येते. आपण आता जे MP मध्ये जे प्रोजेक्ट चाललंय तर 10 थोडी त्यांनी कमी सांगितली, पण आय थिंक 15 पर्यंत येईल ते. सर त्यामध्ये कसं आहे की आपण कोणते कॉम्पोनंट्स त्यामध्ये घेतोय, म्हणजे पंपिंग स्टेशन, स्काडा, रिमोट मॅनेजमेंट सिस्टम, एअर मॅनेजमेंट सिस्टम, आउटलेट मॅनेजमेंट सिस्टम, म्हणजे ऑल लेवल जर घ्यायचं असेल तर ती थोडी जास्त जाते. कारण इनिशियल जी कॉस्ट होती ती 10,000, त्यामध्ये काही कॉम्पोनंटचे रिमोट मॅनेजमेंट सिस्टम्स वगैरे काही इन्क्लूड नव्हते. जे काही ऍडिशनल फीचर्स ऍड ऑन झाले सिस्टीम मध्ये त्याप्रमाणे ती कॉस्ट थोडी वाढते, तर ती 10 ते 20,000च्या रेंजमध्ये इन बिटवीन डिपेंड्स ऑन कॉम्पोनंट सिलेक्शन, म्हणजे आपल्याला काय काय फीचर्स हवे आहेत पूर्ण डिस्ट्रीब्युशन नेटवर्क मध्ये. कारण तसं पाहिलं तर फीचर्स हवे म्हणण्यापेक्षा आपल्याला सगळेच फीचर्स दिले पाहिजे, तरच ती सक्सेसफुली ऑपरेट अँड मेंटेन होईल. तर त्या अनुषंगाने ती 10 ते 20,000च्या रेंजमध्ये व्हेरी होते सर. कारण यामध्ये डिस्चार्ज व्हॅरी होतो प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट ड्युटी प्रमाणे. दिस इज कॅपिटल कॉस्ट. व्हॉट इज द ऑपरेशन अँड मेंटेनन्स कॉस्ट पर इयर? सर नॉर्मली आता जे ट्रेंड आहे ना त्याच्यामध्ये इट इज इंटिग्रेटेड, म्हणजे कम्प्लीट MP च्या टेंडरमध्ये 5 वर्षाची ऑपरेशन मेंटेनन्स कॉस्ट इन्क्लुडेड आहे. ते सेपरेटली काही वेगळा कंपोनेंट नाही आहे तो. सो ऑल द प्रोजेक्ट हॅज 5 years इन्क्लुडेड ऑपरेशन मेंटेनन्स. समरूल, जर तुम्ही आता एक समरूल सांगितलं की 10,000 ते 20,000च्या रेंजमध्ये पर हेक्टर कॉस्ट एक कॅपिटल कॉस्ट येईल साधारणतः स्काडाची. तसं तुमचा अनुभव काय सांगतो? फर्दर काय होतंय, इरिगेशन प्रोजेक्टचा एक प्रॉब्लेम किंवा कुठलाही गव्हर्नमेंट प्रोजेक्टचा प्रॉब्लेम असा असतो, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट काहीही करतो आम्ही 1,000 कोटी कमी, पण पुढे मेंटेनन्सला 1 कोटी पण देणार नाही. नाही बरोबर आहे सर. फक्त स्केडा याच्यामध्ये वेगळं करून चालणार नाही. आपल्याला पूर्ण प्रोजेक्टच घ्यावं लागेल, म्हणजे पूर्ण प्रोजेक्ट इन्क्लुडिंग स्केडा. असं कंपोनेंट वाईज आपण गेलो तर ते तसं करणं फार हवं, कारण की आता कुठला तुमचा वॉल तुटला पण रिप्लेस करायचा आहे तर ती कॉस्ट म्हणजे प्रोजेक्टचीच कॉस्ट घ्यायला लागेल. असं फक्त स्केडा घेऊन चालणार नाही. पण रफली मला वाटतं थंबरूल राकेश एक 3,000 ते 4,000 रुपये हेक्टर. बरोबर, म्हणजे त्याच्यामध्ये सगळं प्रोजेक्टच आला सर त्याच्यात. 4,000 रुपये हेक्टर प्रतिवर्ष. हो हो, म्हणजे इनिशियली ऍटलिस्ट आपण 5 वर्ष पुढचं, म्हणजे ॲज इट गेट्स ओल्ड काय रिप्लेसमेंट. आणि याच्यामध्ये सर जी एक आता चॅलेंज आम्ही फेस करतो आहोत ना, मे बी तुम्ही पण म्हणजे आयडिया असेल तर, जे काय सॅबोटेज लोकांकडनं होतोय तो एक अँगल मोठा आहे. अदरवाईज सिस्टमला बाकी तसं मेंटेनन्स नाही आहे. तो रिप्लेसमेंट बिकॉज ऑफ सॅबोटेज आहे ना, अनफोर्सिन आहे, आणि तो प्रत्येक एरिया वाईज चेंज होतोय. पण आय थिंक जिथे जिथे आम्ही पाणी द्यायला सुरुवात केली आहे, जिथे 2 वर्ष 3 वर्ष झाले, तिथे हा कंपोनंट कमी झालाय. तो इनिशियल लेवलला होतो सर, जेव्हा शेतकऱ्यांना ॲश्युअर्ड वॉटर मिळायला लागतं आणि त्याचे बेनिफिट्स कळायला लागतात, मग स्वतःहून ते सिस्टीम सांभाळायला लागतात. तर तो अवेअरनेस एकदम इमिजिएट येत नाही. त्यासाठी ड्रास्टिक लेवलवर इंटेन्सिव्ह ट्रेनिंग, विलेज लेवलवर कॅम्पेनिंग करावं लागतं. पण तो चेंज इमिजिएट येत नाही, त्याला थोडासा काळ जावा लागतो. जोपर्यंत त्यांना 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष पाणी मिळत नाही, मग तो हळूहळू प्रमाण कमी होतं व्हँडॅलिझम. पण म्हणजे सर या कॉस्ट मध्ये काही वॉरंटी पिरियड पण आहे सिस्टीमचा, जी ही आता कॅपिटल कॉस्ट आहे ती अलॉंग विथ काही वर्षांची वॉरंटी पिरियड असं आहे, 3 वर्ष 5 वर्ष असं म्हणणं आहे आपल्याला. वॉरंटी पिरियड आहे, आणि नंतर ऑपरेशन मेंटेनन्स, डिफेक्ट लायबिलिटी पिरियड म्हणतात त्याला. म्हणजे प्रत्येक स्टेटमध्ये मे बी इथे डिफेक्ट लायबिलिटी 2 वर्ष डिफेक्ट लायबिलिटी पिरियड आहे. आणि त्याच्यामध्ये हे ऑपरेशन मेंटेनन्सचा काळ पण त्याच्यात आहे. म्हणजे डिझाईन का मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असेल ना, तर तो डिफेक्ट लायबिलिटी पिरियड मध्ये कव्हर होतो. आणि ऑपरेशन मेंटेनन्स मध्ये आपल्याला जे काही पूर्ण मेन पॉवर पाहिजे का हे जे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी कॉस्टचा याच्यामध्ये एक्सक्लुडेड आहे. ओके, तर तसं म्हणजे टू रन द सिस्टम व्हॉट एव्हर इज रिक्वायर्ड, बेसिकली मेजर कॉस्ट इज फॉर द मॅन पॉवर अँड कन्झ्युमेबल्स. तर तसं कन्झ्युमेबल मध्ये इलेक्ट्रिसिटी सोडून मेजर कन्झ्युमेबल याच्यामध्ये काही लागत नाहीये.
आणि आपलं लोरा नेटवर्क मध्ये गेल्यामुळे तो पण आपला इनिशियल कॅपिटल कॉस्ट आहे, त्याची नंतर रनिंग कॉस्ट नाही. तर मी GSM नेटवर्क मध्ये गेला तर सिमचे चार्जेस जे आहे मंथली का इयरली ते आपल्याला एक येतं. पण आता आपण ते अवॉइड करायला आपले सगळे नवीन लोरा नेटवर्क आहे. लोरा नेटवर्क मध्ये ऑपेक्स काही नाही, कॅपेक्सच आहे. बोला सर. हो हो. सर तुमचा आवाज बोला ना कुलकर्णी सर, आवाज थोडासा स्लो येतोय तुमचा. आवाज मोबाईलचा वापर करून बोलतो आहे. हा, आपल्याला सगळ्यांचं आपलं अभिनंदन आणि खूप आनंद होतोय की आपण जेव्हा म्हणजे US, ऑस्ट्रेलिया किंवा इतर सगळ्या हे बघतोय मॉडर्नायझेशन ऑटोमेशन बघतो आहोत आणि प्रत्येक आपल्या भारतात क्षेत्र घडून येत आहे. तर अतिशय म्हणजे अतिशय आनंद होतो किंवा आता आपण खऱ्या अर्थाने इरिगेशन टेक्नॉलॉजी वापरत आहोत. आपल्यासाठी एकच आहात. पण एक मेजर कन्सर्न म्हणजे मला थोडासा वाटतं की सस्टेनेबिलिटी सध्या आपल्याला कर्नाटकमध्ये जो प्रोजेक्ट होता मायक्रो इरिगेशनचा वापरा ते 5 वर्षासाठी आपण करणार, 5 वर्षासाठी आपण गॅरंटी देतात, पेमेंट देतात. नॉट आफ्टर 5 years इरिगेशन डिपार्टमेंटच्या डिपार्टमेंटमध्ये या सर्व मेंटेनन्स आहेत त्याच्यामध्ये पर्सनॅलिटी काय करणार आहे याच्यामध्ये. आता बिझनेस आयडियाच्या पद्धतीने जर राहील तर आय एम skeptical about the sustainability of future. I hope that what is going on मध्ये काय अशा पद्धतीने ते रिफॉर्म्स करायचं आहे का, वेगळं बेटर वेगळं आहेत का, जेणेकरून काइंड ऑफ टेक केअर ऑफ दिस. थँक्यू. सर यामध्ये जे आहे ना, आपण जसं म्हटलं सस्टेनेबिलिटीसाठी काही प्रोजेक्ट्स मध्ये जे आहे की फार्मर सर्व्हिस सेंटर्स, म्हणजे जसं रादर दॅन ट्रेनिंग एस्टॅब्लिश केलेले फार्मर सर्व्हिस सेंटर, ज्यामध्ये शेतकऱ्यांना कंटिन्युअस ट्रेनिंग आणि नवीन डेमॉन्स्ट्रेशन वगैरे दिलं जाईल. त्यानंतर त्यांना म्हणजे प्रमोट केलं जाईल की त्यांनी फार्मर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन POs प्रोड्यूस कराव्या, सिंगल क्रॉपिंग सिस्टम्स मध्ये जावं, जेणेकरून त्यांचं इन्कम होईल, प्रोसेसिंग त्यांना युनिट टाकता येईल. ह्या अनुषंगाने ज्या वेळेस त्यांचं इन्कम लेवल एक आणता येईल की ते स्वतः त्या पद्धतीने ती सिस्टम मेंटेन करता येईल. तर ह्या पद्धतीचे ऑन बिहाफ ऑफ सस्टेनेबिलिटी पॉईंट ऑफ व्ह्यू त्यामध्ये काही इन्कॉर्पोरेशन ऑलरेडी करतो आहोत आपण, आणि त्या पद्धतीने ते काम चालू आहे त्यामध्ये, म्हणजे ते अंतर्भूत आहे त्या प्रोजेक्ट मध्ये. पण मला एक विनंती होती, बिकॉज आय हॅव विजिटेड कपल ऑफ सिस्टीम. टर्कीमध्ये तुर्कस्तानमध्ये अशीच 80,000 हेक्टरवर इस्रायली कन्सल्टंटनी, कदाचित आपल्याला माहीत असेल, आणि ती सिस्टीम मार्डिन म्हणजे आय हॅव वर्क इन ICID. तिथे आमची एक कॉन्फरन्स होती, त्यावेळेस आम्ही असाच 80,000 हेक्टरला ती एक सिस्टीम आहे आणि इट रिअली वर्क्स लाईक व्हॉट यू एक्सप्लेन. आणि त्यांचं आम्ही कंट्रोल रूम स्काडा बघितलेले आहे आणि जस्ट व्हेरी फ्यू पीपल वेअर रिअली वर्किंग. आणि मला असं वाटत होतं की माझ्या देशात कधी सिस्टीम अशी येईल, आणि आता खरोखर येते, मला खूप आनंद होतो आहे. आमच्या इथे सुद्धा टेंबू आणि जे पाईप डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणजे व्हाव्या, त्या सस्टेनेबल व्हाव्या, हेच एक महत्त्वाचा विषय आहे. कारण काय होतं, पीपल्स आर लुजिंग फेथ ग्रॅज्युअली की बा तुम्ही सगळं करता आणि नंतर, कारण आपली तर काय छोटे फार्मर्स आहेत. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे सॅबोटोज इज अ बिग प्रॉब्लेम हिअर. आणि त्याच्यासाठी आपण कसं हे करणार आहात. आणि शेवटचा प्रश्न असा आहे की आपण कॅनल ऑटोमेशनमध्ये सुद्धा काही काम करता का. दिस इज व्हॉट इज पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क.
पण कॅनॉल ऑटोमेशनमध्ये प्रायमरी वर्क उदाहरण सुद्धा वॉटर मेजरमेंट ऑन कंटिन्युअस बेसिस विदाउट एनी ह्युमन इंटरव्हेन्शन ऍटलीस्ट अशा प्रकारचं आपण काही काम करत आहात का, त्याच्याबद्दल माझी खूप उत्सुकता आहे. धन्यवाद. कुलकर्णी सर, तुम्ही फार महत्त्वाचा मुद्दा घेतला. ॲक्च्युली कसं आहे, आम्ही नेहमी म्हणतो की हे टेक्नॉलॉजीने होणारं फक्त काम नाही आहे, तर त्याच्यामध्ये सोशल इंजिनिअरिंग म्हणजे टेक्निकल इंजिनिअरिंग आणि सोशल इंजिनिअरिंग ह्या दोन्हीचा समान याच्यामध्ये हे आहे समावेश पाहिजे. तर आतापर्यंत काय होत आलंय की आपण हा सोशल इंजिनिअरिंग अँगलला एवढं महत्त्व दिलं नसल्यामुळे फक्त टेक्नॉलॉजी, तुम्ही किती महत्त्वाची टेक्नॉलॉजी, कारण की हिअर अवर कॉन्टॅक्ट इज विथ अ लार्ज नंबर ऑफ पीपल, इट इज ओपन इन द फील्ड, इट इज नॉट विदिन सम पॉवर प्लांट आहे आणि ते कंपाऊंडच्या आतमध्ये आपण काहीतरी एका खोलीमध्ये करतोय तसं नाहीये. तर त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग आणि सहकार्य हे दोन, people's participation is very very important. So that is why we have learned since working last 4-5 years की हे लोकांचं जसं प्रोजेक्ट चालू केला त्याच दिवशी त्याच्या आधीपासून आम्ही काय करतोय की फार्मर अवेअरनेस, फार्मर ट्रेनिंग, विलेज मीटिंग, पंचायत मीटिंग, ग्रामसभा आणि त्याच्यानंतर हे जे डेमो करणे की त्याला फार्मर स्कूल, फार्मर ट्रेनिंग, हे सगळं आता केलं. आणि आता काय टेक्नॉलॉजी तळामळात पोचलेली आहे, मोबाईलचा उपयोग सगळे लोक करतात आहे. तर आधी जी डिस्पॅरिटी होती की अरे नाही एवढी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, तुम्ही बघत असाल तर प्रत्येकाकडे मोबाईल आहे, त्यांना माहिती आहे कसं मूवी बघायचं, कुठे गुगलला जायचं, कसं व्हॉट्सअप वापरायचं. तर आपण आता जे टेक्नॉलॉजीचा उपयोग सामान्य माणूस समजू शकेल त्या पद्धतीला नेतो आहोत. आम्ही बरेच काहीतरी ॲप डेव्हलप केलेले आहे आणि हा जो सोशल इंजिनिअरिंगचा अँगल आहे ना, त्याच्यावर आपण व्यवस्थित लक्ष दिलं आणि टेक्नॉलॉजी या दोन्हीचा समन्वय घातला तर आय थिंक प्रोजेक्ट कॅन बी सस्टेनेबल, लॉंग टर्म अँड वी नीड टू जनरेट द काय म्हणतात ओनरशिप इन द पीपल. काय फार्मर हा भाऊ माझा प्रोजेक्ट आहे नाही, शासकाचा प्रोजेक्ट आहे आणि मला काहीच मिळणं असं नाही आहे. पण तो ओनरशिपचा पार्ट जनरेट झाला तर आमच्याकडे दोन्ही स्टोरी आहे. सक्सेस स्टोरीज आहे जिथे फार्मर स्वतः त्याची काळजी घेतात आहे आणि तिथे भरपूर सक्सेसफुल आणि फायदा पण झाला आहे. दुसरी स्टोरी पण इथे त्यांना काही पडली नाही आहे, फुकटात मिळालं आहे, तोडातोडी करतात आहे आणि त्यांना काहीच नुकसान झालेलं आहे. आता नाव पीपल आर बिकमिंग अवेअर आणि दॅट इज वाय आय थिंक दिस काइंड ऑफ प्लॅटफॉर्म्स आर व्हेरी इम्पॉर्टंट वेअर वी शेअर. आणि त्याच्यामुळेच आम्ही ती मोहनपुराची फिल्म बनवली आहे सो दॅट मोर अँड मोर पीपल कॅन नो की हाऊ पीपल, जसं राजूरे सर म्हटलं, जिथे पाण्याची गरज खूप आहे तिथे लोकांना त्याची काय महत्व कळेल आणि तिथे दे विल अप्रिशिएट. जिथे मोबलक पाणी आहे तिथे तुम्ही असं टेक्नॉलॉजी म्हटलं अरे काय मी इथं माझ्या शेतात पाणी कशाला पाहिजे ते एवढं तुमचं ऍडव्हान्स. सर, राजोरिया सरांनी इनिशियली काही त्याकरता स्ट्रिक्ट ऍक्शन घेतल्या होत्या. ज्या एरियामध्ये सुरुवातीला व्हेंडलिझम झालं ते ब्रांचेस बंद करून टाकायचे. मग लोकांना त्याचं महत्व कळाल्यानंतर लोक स्वतः रिक्वेस्ट करत यायचे की नाही आमची ब्रांच चालू करा, आम्ही स्वतः त्या OMS ची काळजी घेऊ. तर ह्या पद्धतीनं त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो पण ते होतं म्हणजे लोकांना. आणि बेसिकली व्हेंडलिझम करणारे शेतकरी नसून काही गावगुंड किंवा चोर लेवलचे लोक ते मॅक्सिमम करतात. पण त्यामध्ये थोड्याशा अडचणी आहेत त्या सॉल्व्ह करण्याच्या दृष्टीने बरेचसे पावलं आम्ही उचललेली आहेत. ऍप डेव्हलपमेंट, लोकांचं कॅम्पेनिंग वगैरे त्या गोष्टी चालू आहेत. सर, एक क्वेश्चन होता. हिरे बोलतो सर. बोला हिरे साहेब. सर, त्या ठिकाणी इंटायटलमेंट हा कन्सेप्ट डेव्हलप झालेला आहे का मध्य प्रदेशमध्ये, की अॅन्युअल इंटायटलमेंट फार्मरला घोषित केलं जातं का? MSP म्हणता का तुम्ही? नाही, इंटायटलमेंट फॉर वॉटर, अॅन्युअल इंटायटलमेंट. एवढं वॉटर अवेलेबल आहे आणि यावर्षी एलोकेशन म्हणताय ना सर? एलोकेशन म्हणताय ना? या गो फॉर एलोकेशन. एलोकेशन म्हणजे कसं आहे की सर, आपण आता मग असे जसं बघितलं की 0.45 LPS पर हेक्टर ड्युटी, तर जी प्रोजेक्ट डिझाईन केलेली आहे बेसिकली ती इक्विटेबल डिस्ट्रीब्युशनच्या हिशोबाने, म्हणजे प्रत्येकाला त्याचा हेक्टर जो एरिया आहे इरिगेशन खाली येणारा त्याप्रमाणे तेवढं पाणी देण्याची मी प्रोजेक्ट मार्क डिक्लेअर केली जाते. आणि ज्या वेळेला इरिगेशन सीझन डिक्लेअर केला जातो डॅमच्या वॉटर अवेलेबिलिटीनुसार, यामध्ये ऍडिशनल फीचर्स तुम्ही जो मुद्दा मांडलाय खूप महत्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेस डॅम मध्ये किंवा
डॅम मध्ये पाणी कमी असेल, एखाद्या वर्षी रेनफॉल कमी झाला, तर आमच्या वेब स्काडामध्ये आणि आमच्या ज्या OMS मध्ये इतकं इनोव्हेटिव्ह सोल्युशन आहे की जी मी आता म्हटलं की 0.45 ड्युटीने पूर्ण प्रोजेक्ट डिझाईन केलेला आहे. पण मला जर 0.30 LPS पर हेक्टर ड्युटीने पाणी द्यायचं असेल तर मी 1 स्लॉट पूर्ण वेब स्काडामध्ये पूर्ण प्रोग्रामिंग जर त्या पद्धतीने शेड्यूल केलं तर ते ऑटोमॅटिकली सगळ्या ठिकाणी त्या पद्धतीने पाणी जाईल. तर ती प्रोव्हिजन ऑलरेडी यामध्ये घेतलेली आहे. ओके, म्हणजे बिफोर स्टार्टिंग द सीझन वी डोंट हॅव टू डिक्लेअर इट. यस. ओके ओके सर, थँक्यू. आणि पाण्याचा सपोज 2-3 वर्ष पाऊस नाही पडला आणि नदी आपल्या डॅममध्येच पाणी कमी झालं तर आपण ते समान पद्धतीने सगळ्यांना त्या प्रपोर्शनेटमध्ये त्याचं हे करू शकतो, कोटा कर्टेल करू शकतो. कारण की आपली जो आउटलेट मॅनेजमेंट सिस्टम आहे त्याला रिमोटली आपण पाहिजे त्या पद्धतीने ऍडजस्ट करू शकतो. बेसिकली काय होतं की जुने ट्रॅडिशनल हॉल जे होते प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याचं पायलट सेटिंग करून फ्लो कंट्रोल करावा लागायचा. पण आपण प्रत्येक जे हजारो हॉल असतील ते रिमोटली आपण थ्रू वेब स्काडा यामध्ये कंट्रोल करू शकतो. ही सगळ्यात मोठी त्याची जमेची बाजू आहे. ओके. आणि सर क्रॉप लिमिटेशन्स आहेत का तिथे किंवा क्रॉपिंग पॅटर्न्स वगैरे का? क्रॉपिंग पॅटर्न प्रमाणे मग अशी मी जसं एक्सप्लेन केलं की 3.56 mm पर डे वॉटर रिक्वायरमेंट आहे. तर 3.56 mm पर डेच्या हिशोबाने जे काही क्रॉप्स येतील ते क्रॉप्स त्यांनी आयदर सिलेक्ट करावे किंवा मग ज्या वेळेला क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे ज्या पद्धतीचं पाणी अवेलेबल असेल तेवढंच त्यांना मिळू शकतं. कारण तो कोटा लिमिटेड आहे आणि तेवढंच पाणी सिस्टम अकोमोडेट करू शकतो. तर त्या अनुषंगाने ते क्रॉपचं सिलेक्शन आता काही वेळेला कसं होतं की 100% वॉटर न देता 80% वॉटर डीपीसीएट इरिगेशनने त्याचं यील्ड येतं का ह्या पद्धतीने त्याचं ही जी टेक्नॉलॉजी जी आहे ती कालांतराने सजेस्ट केली जाईल. इमिजिएट बेसिसवर शेतकऱ्यांना इतक्या मायक्रो लेवलवर सुरुवातीलाच गाईड करणं आणि अडॉप्ट करणं खूप डिफिकल्ट होतं. तर ही डीप लेवल थिंकिंग जी आहे ही कालांतराने डेव्हलप होईल. कारण काय होईल की जसं मग अशी विषय झाला होता राजुरिया सर आणि सरांनी डिस्कस केलं होतं की कोले सरांनी की 70% डिस्चार्ज म्हणजे ओव्हरऑल एंटायर सिस्टीम चालत नाही. तर त्यावेळेस ज्यावेळेस अनालिसिस होईल त्यावेळेस आपण ज्यावेळेस एक्सेस वॉटर अवेलेबल राहील त्यावेळेस आपण प्रमोशन पण करू शकतो. पण सध्या स्तरावर जी काही ड्युटी डिझाईन केलेली आहे किंवा जी काही पीक वॉटर ऍझ्युम केलेली त्याप्रमाणे त्याला क्रॉपिंग पॅटर्न सजेस्ट केलं जातं. कारण एखादा म्हणेल की मला बनाना घ्यायचा आहे, शुगरकेन घ्यायचं आहे, मला 6 mm पाणी द्यायचं आहे, इट इज नॉट पॉसिबल कारण ती सिस्टीम मध्ये प्रोव्हिजन नाही आहे. Okay, sir. Okay, thank you. And sir, one more question. Are they are utilizing groundwater as a conjunctive use of water? काही लोक वापरतात ना, ज्यांच्याकडे इंडिव्हिज्युअल वॉटर सोर्स किंवा बोरवेल आहे ते कनेक्ट करू शकतात त्यांचं आणि ते वापरतात. म्हणजे इनफॅक्ट काही भागामध्ये जिथं ऑलरेडी हॉर्टिकल्चर क्रॉप्स आहे त्यांच्याकडे काही मायक्रो इरिगेशन सिस्टम पण आहेत तर ते वापरतात. आणि काय होईल की आजही आपण ही सिस्टम दिल्यानंतर आपण आउटलेट लेवलला पाणी देतोय. म्हणजे मायक्रो इरिगेशन सिस्टीम ही त्यांनी विकत घ्यायची आहे. त्यामुळे ते आउटलेट जितके दिवस त्यांना अवेलेबल आहे त्याच्या व्यतिरिक्त पण पाणी ते वापरू शकतात. पण खरं तसं पाहिलं तर त्यांना गरज नाहीये. जसं मग अशी तुमचा जो प्रश्न होतो त्या रिलेटेड ऍडिशनल बुस्टर इरिगेशन ते देऊ शकतात जर हाय वॉटर रिक्वायरमेंट क्रॉप्स असतील तर. पण ते आहेत आणि वापरतात काही लोक. ओके, थँक्यू सर. धन्यवाद सर. साई संकेत टीमचा या विषयातला प्रदीर्घ अनुभव आणि आपण जे यशस्वीपणे ही स्काडा सिस्टीम राबवली आहे त्याच्यामुळे विभागातल्या अधिकाऱ्यांना या विषयामधला अवेअरनेस वाढवण्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग होईल. आणि ही अशा प्रकारची कामं करून त्याचा फायदा अनेक गावांना झाला ही बाब निश्चितच अतिशय उल्लेखनीय आहे. आजच्या या वेबिनारमध्ये आपण आपले अनुभव व्यक्त केले त्याबद्दल मी सर्व साई संकेत टीमचे तसेच देवगडे साहेब आणि राजोरिया साहेब यांचे पुन्हा एकदा आभार मानते. आणि आजच्या या वेबिनारचे आयोजन करण्याची संधी मला दिली त्याबद्दल ती प्रशासन मंडळाचे माननीय अधीक्षक अभियंता नार्वेकर साहेब यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. आणि आजचे हे वेबिनार संपन्न झाले असे जाहीर करते. धन्यवाद. Thank you so much to everyone. Sorry for taking it longer. Thank you Dhanashree ma'am, Narvekar sir and all my colleagues from WRD. थँक्यू. भेटूया परत आपण. हो नक्की सर. थँक्यू. थँक्यू.